यायचे जोडीदार मला रस्त्यातच सोडून दिलं मांजरच्या हरामखोरांनी. त्यांना म्हणलो होतं मला घरी नेऊन सोडा. मालक हो मालक पिऊ नका मालक या. मी केव्हाची वाट पाहतोय तुमची. त्या माझ्या जोडीदारांनी मला निम्या रस्त्यात गाडी सोडून. कुठे आहे मालक? गाडीत ते घेऊन गेले जोडीदार. फोर व्हीलर तुमची? फोर व्हीलर त्यांच्याच घरी लावून त्यांनी घेऊन गेले म्हणे तुला चालवता येत नाही. मग ड्रायव्हर घरी घेऊन गेलाय का? हा काय कुठं काढा मालक इथं? हे कोणाचं घर आहे? तुमचं आहे ना मालक? असं आहे का? मी सिक्युरिटी ना. हा कोण आला आता या वेळेला? या मालक या. बापरे, आज तर खूपच लोड झालंय. या मालक या. बोल नका मालकीन काही जाऊ द्या. अहो पण हे रोजच आहे, काय हे असलं वागणं? बस मालक. कसले मालक आणि कसलं काय? मला मालकासारखं दिसतोय का तो माणूस? अहो काय मला मालक? काहीच बोलायचं नाही. कोणी माझ्या मित्राने पाजली मला आज. मालक तुम्हाला काही जेवायला वगैरे? काय नाही, अहो कोण मित्र? हॉटेलवरून मी 5 स्टार हॉटेलमधून जेवण करून आलो आणि 4 पेलो मी, 4 कच्च्या. कोण मित्र? माझे जोडीदार. मग मग अहो असली जोडीदार आणि असली संगती नकोच आहे ना. काय गरज काय तुम्हाला? का नकोय? आता मला तू शिकवणार का पिऊन येऊ का नको? आ मला काय करायचंय? आता जर हा वॉचमॅन नसता तर तुम्ही तिकडेच पडले असते ना, खाली तिकडे. बाहेर बसतो. नाही नाही, मी काय करतो आता उद्यापासून डायरेक्ट आता इथंच बेरबार टाकतो. मला काय करायचं? माझ्या थोडी ना काय माझं नाव खराब होणार. मला मला फिरून बोलते का? हा माणूस किती आहे ग? त्या मित्रांच्या नादाने वळण लावून घेतले. मला झोपायचंय, झोपू द्या. लागलं तुम्हाला? नाही लागलं तुम्हाला? हे रोजच आहे हो हे असं. लागलं हो तुम्हाला? सगळे 4 बोट म्हटले हो. रोजच वैताग आलाय मला. काय हा बेवडा माणूस माझ्या नशिबात आलाय. हा ना मालकीन बाई, एवढा तुमच्याकडे सगळा पैसा अडका सगळं काही, यांनी असं नाही वागायला पाहिजे ना. हाँ ना, देखो ना किसी के पास पैसे नहीं रहते लेकिन इतना अच्छा काम मिलता है और नहीं है किसी को. इसको काम है, पैसा है, बीबी अच्छी है, फिर भी इसका ध्यान ऐसा बेवड़े लोगों के साथ है. तुम्ही अशा का पाकिस्तानचे अवलाद आहे का? हिंदीत बोल राहिले मालकीन? सॉरी, ती माझं मैत्रीण आहे ना, तिच्याशी बोलून बोलून मला तीच सवय झाली. अच्छा हा, ती भाभी, रेशमा भाभी. नाही अहो की एवढे पैसे आहेत तिच्याकडे आणि माझी मैत्रीण आहे आणि हा माणूस मला तिनेच म्हणजे नवरा म्हणून आणला होता. खरंच हो. हे बघा मालकीन, म्हणजे मालकानी ना असं विचित्र नाही वागलं पाहिजे. अहो काय तू मालक म्हणण्याची असं पण नाही. आणि हे काय रोजचं खपवून घेऊ मी? बघा ना बिचारे, तुम्ही किती 15,000साठी काम करता पण प्रामाणिक आहे ना घरवाल्याची. तुम्ही दारू वगैरे पिता का? नाही ना. मग अशी माणसं मिळायला पण नशीब लागतं ना. आणि हा काय माझ्या बायकोला अजिबात किंमत नाही. का? अजिबात किंमत नाही माझ्या बायकोला. का हो? तुम्ही तर दिसायला एवढे छान. मी ड्युटीवर येतो आणि माझी बायको दुसऱ्याच खाली तांगड देते तिकडे. एकदम बकवास आहे माझी बायको, एकदम थर्ड क्लास. अहो पण आणि मी जवळ गेलो का मला काहीच करून देत नाही. पण तुम्ही तर एवढं दिसायला छान आहे. मग छानला करते काय? मग काय कमी पडते तिला? कोण? तुमच्या बायकोला. कमी काहीच पडत नाही. मग अहो हां, कदाचित तुम्ही हे नाईट वगैरे करता ना त्यामुळं कदाचित तिचं मन दुसरीकडे वळलं असेल. हे बघा, पोट भरायसाठी काम करावंच लागतं, बरोबर आहे का नाही? हे जे कमवतात ना त्यांना माहिती असतं. आता तिला हे बघा, बाई म्हटलं की ज्या माणसाबरोबर आता लग्न करू दे काही असू दे पण रात्रीचं जवळ पाहिजेच ना. आता हा बेवडा बघितलं ना, पण रात्री घरी येतो ना. म्हणजे एक सांगते तुम्हाला, बरोबर ना, भले तिनं काय करू दे किंवा नाही करू दे पण घरी असतो ना.
म्हणजे करू दे म्हणजे म्हणजे हे बाकीचं जे असतं ना शारीरिक सुख वगैरे. आई ग मला तर अजून दुखायला लागले मारलेलं. सोडून देऊ का? आ, कसं वाटतं? कसं वाटतं? अहो पण तू सांगा होईल मला तर चांगलं वाटलं पण त्याच्या हात पडले तर बाबा. चांगलं वाटलं ना? मी असं हात लावलं चांगलं वाटलं ना? हा पण एक विचार झोपला झोपला मरून गेला तरी टेन्शन नाही घेऊ त्याचं. हा काय काय विचारता. मी पण रोज बघत असते बोलते हा तर दारू पिऊन पडलेला असतो आणि हा बिचारा किती सिक्युरिटीवाला छान दिसतोय. मी खरंच खूप विचार करत होती पण म्हटलं आता कसं विचारणार ना. तुम्ही पण लग्न झालेले मला काय माहिती आता तुमची बायको पण काय तुम्हाला सॅटिस्फाईड नाही करत म्हणून. एक नंबर चिन्हल आहे माय बायको. असं नका बोलू. नाही डायरेक्ट मला बोलतो नाही आवडत नाही असं. डायरेक्ट बोलतो मी एकदम भंगार आहे थर्ड क्लास आहे. हे जे आहेत ना असं हो. शिवी वगैरे देतात ना म्हणून नाही आवडत हो असं. 12वीचं पोरग ठेवलंय 12वीचं. कशासाठी कामाला. कामाला म्हणजे- म्हणजे त्या कामासाठी लाज कुठं ठेवली नाही लाज. आणि मला एवढे ऑफर येतात मी एवढी दिसायला छान आहे पण नाही हो खरंच. माझं असं कोणाकडे मन नाही वळत. खरंच छान आहे तुम्ही. हां छान तर आहेच पण काय माझे धन्यवाद. मारून मारून सगळी वाट लावली हो. आता बघितलं ना मग अशी तुमच्यासमोर कसं मारलं. मला पावत नाही माहिती आहे तुमच्या खरंच मला पावत नाही. खरंच का माणसाच्या जीवनात पैसाच सगळं काय असतं का. हे बघा आता मी माझ्या बायको लय जीव लावतो पण तिचा माझ्यात अजिबात जीव नाही. तिचा दुसऱ्यातच जीव आहे. तिचा कुठे विचार करतायत. मग कोणाचा विचार करू. मी आहे ना. खरंच मी पण रोज बघते पण मला असं वाटतं की म्हणजे तुमची चॉईस कोणतरी वेगळी असेल असं मला वाटलं. ते नाही उठत हम्म, हम्म. ते नाही उठत मी उठतो आता. तुमची स्माईल मला मारलेलीच विसरली. तुमची स्माईल पण खरंच खूप छान आहे. तुझी तर डायरेक्ट अप्रतिम आहे. हां तुमची बायको दिसायला कशी आहे. दिसायला तुझ्यापेक्षा हलकीच आहे. मग तुझे म्हणजे तू तिच्या आहे ना तळपायासारखी म्हणजे ती तुझ्या तळपायासारखी सुद्धा नाही. असते आता दुसऱ्याचा विषय कशाला उगीच. मला दुसऱ्या बेडरूम मध्ये हां आतमध्ये पण जाग झाली. त्याला मरू दे जाऊ दे यार मला लय मूड उडाला. मी आत्ताच मार खाल्ला बघितलं ना मग अशी जागा झालं तर पाकच. जे होईल ते होईल. नाही आपण असं करूया ना. मला तुमच्यावर आहे ना इतकं प्रेम झालं मी ना ते शब्दात नाही सांगू शकत. आय लव्ह यू खरंच. पण आय लव्ह यूचं उत्तर मला द्यायलाच येत नाही काय सांगू. कारण मला खरंच मला असं वाटतं की सगळे पुरुष एकसारखेच आहेत. डायरेक्ट मी करतो. कसं वाटतंय बरं आहे ना. छान आहे ना. हां आहे का मालकासारखं आहे की नाही. शेव काय तो बेवडा बुटुकी. एवढंच वांगे आहे ना. मी कसं आहे लांबचा टाईप. कसं वाटतं तुम्हाला. एवढे दिवस कुठे होतं. एवढे दिवस मी ड्युटी करत होतो इमानदारीने वागलो पण माझी बायको वागत नाही. माझ्या बायकोने मला जीवन जगायला शिकवलं. पण कसं वाटतं छान आहे ना. पण ती बायको सारखं काय बोलता मला नाही आवडत ती आता. बायको जाऊ दे काढी लाव. तुला कसं वाटतंय त्याचं. छान आहे ना मस्त भारी.
उठला नाही ना काही. आता ना मला परत कोण येईल जा परत एक राऊंड घेऊ आपण मूड झाल्यावर आहे का तू. आता जागा होईल बस झालं ना. बरं ठीक आहे उद्या घेऊ. काही पण म्हण पण आजचा दिवस खूपच चांगला झाला माझ्यासाठी. आता एवढे दिवस मी जर असं म्हणजे हे झालं असतं तर मला खरंच किती प्रेम मिळालं असतं.